नमस्कार सगळ्यांना, मी निकिता. माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप 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 स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या काही गोष्टी किंवा माझे काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खरं सांगायचं झालं तर खूप दिवसापासून माझी अशी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं अशी मनातून इच्छा होती, पण कॅमेरा समोर बोलायची हिम्मत होत नव्हती. म्हणजे मनात इच्छा होती की हे तुमच्यासोबत शेअर करावं, पण हिम्मतच होत नव्हती. पण आज मी कशी तरी हिम्मत केली आणि तुमच्यासोबत माझे काही अनुभव किंवा माझी फॅमिली तसेबद्दल थोड्याशा मी तुमच्यासोबत गप्पा शेअर करणार आहे, गोष्टी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव निकिता. म्हणजे माझे व्हिडिओ ऑलरेडी येतच आहेत चॅनलवर. माझे मुलांसोबत ब्लॉग्स किंवा माझे रुटीनचे डेलीचे काही ना काही मुलांचे मस्तीचे ब्लॉग असे मी काहीतरी अपलोड करत राहते. जसा वेळ भेटतो तसं मी व्हिडिओ अपलोड करत राहते. पण तुमच्यासोबत असं मला माझे काही अनुभव शेअर करायचे होते. त्याच्यासाठी मी आज तुमच्यासोबत खास हा व्हिडिओ शेअर करत आहे. मी एक हाऊसवाईफ आहे, 2 मुलांची आई आणि सोबतच एक स्टुडंट आहे. तर आणि आता मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलंय. तर या माझ्या चॅनलवर 300+ सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि माझे व्हिडिओ बघत राहा. खूप खूप धन्यवाद. असेच सपोर्ट करत राहा, तुमचे प्रेम देत राहा. फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर माझे आई वडील दोघं पण नाही. मला हे सगळं घरी म्हणजे मुलांना सांभाळणं, सोबत अजून एक स्टुडंट म्हणून आणि आता म्हणजे हे सगळंच सांभाळायला गेलं की कधीतरी खूप हे होऊन जातं आणि म्हणजे खूप आठवण येते. म्हणजे घरात कोणीतरी मोठी व्यक्ती असावी. आज माझ्यासोबत माझे आई वडील नसले तरी पण त्यांची स्वप्न, त्यांची शिकवण माझ्या प्रत्येक श्वासात आहे. लग्न झालं, संसार झाला, मुलं झाले, पण आई वडिलांची कमतरता कुठे भासतच असते. आज आई राहिली असती तर आपल्या पाठीशी असणं आपल्यासाठी किती ऊर्जा दिली असती असं वाटतं. आणि बाबा राहिले असते तर आपल्या डोक्यावरून, आपल्या पाठीवरून हात फिरवला असता तर आपली सगळी थकान, सगळा थकवा दूर झाला असता. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणे मला व्ह्यूज मिळवण्यासाठी नाही, तर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि तुमच्यासोबत काही ब्लॉगमध्ये प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर मला वाटलं की ही गोष्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी आज तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली. आई वडील नसले तरी पण घरी गेलं की आई वडिलांचा सहवास आहे असं वाटतं. मग आठवण आली की आम्ही मग घरी जाऊन येतो. म्हणजे तिथं एक आणि आता आम्ही इकडे राहतो. मग आम्ही इथं, माझी एक छोटी बहीण आहे, ती मग कधी आली तर मग ती आमच्यासोबत राहते आणि मुलांना सांभाळायचं वगैरे ते मग आम्ही ॲडजस्ट करतो. मला कॉलेजला जायचं असेल तर मग मिस्टर तसं ड्युटी ॲडजस्ट करून मग आम्ही मॅनेज करतो कधी मला कॉलेजला जायचं असेल तर.
जर माझी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि थोडीशी जरी तुम्हाला हिंमत आली असेल की आपण काहीतरी करून दाखवावं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमचे सजेशन घ्यायला नक्की आवडेल. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धन्यवाद.